तर दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। आयएसआयच्या 9 एजंट्सना दिल्ली पोलिसांनी अटक केली। धक्कादायक म्हणजे यातल्या काही आरोपींनी मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाची रेकी सुद्धा केली होती असं चौकशीतनं समोर आलंय। दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या आयएसआयचा मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळलाय। आयएसआयच्या 9 एजंट्सना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे यातल्या काही आरोपींनी मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाची रेकीही केली होती असं चौकशीत समोर आलंय। मुंबई दिल्लीसह देशाच्या मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला घडवणं हा 9 जणांचा उद्देश होता असं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय। अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी दिल्ली, मुंबई आणि पंजाब मधील रहिवासी आहेत। आरोपी विजय शूटर हा पुण्याचा रहिवासी आहे, तर साजिद मेहबूब शेख उर्फ अरबाज खान आणि तौकीर रिजवान खान हे दोघे मुंब्र्यातले रहिवासी आहेत। अटक करण्यात आलेल्या काही जणांचं मुंबई अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन असल्याचंही समोर आलंय। हे सर्व संशयित दहशतवादी पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशाऱ्यावर भारतात हल्ला करण्याचा प्लॅन करत होते। या आरोपींकडून पाकिस्तानमधून पाठवण्यात आलेली शस्त्र, ग्रेनेड्स आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। पॉवर प्लांट्स, न्यूक्लिअर प्लांट्स, वीज केंद्र, विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी हल्ला करण्याचा या आरोपींचा प्लॅन होता। तर आमची मुलं निर्दोष आहेत आणि दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। देशामध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या कटामध्ये अटक केलेल्या कुर्ल्यातल्या आरोपींच्या नातेवाईकांनी हा दावा केलाय। त्यांना पैसे कोण पाठवत होतं माहिती नाही असाही दावा आरोपींच्या नातेवाईकांनी केलाय। झूठा आरोप लगाए। उन लोग नशे के चक्कर में पैसा ऐसा मंगा के खाए पिए यही सब करे, उसके चक्कर में इतना बड़ा ये घुटाना पड़ा। लेकिन ना हमारे बच्चे पे केस है ना कुछ है, एकदम बेगुनाह हमारे दोनों बच्चे। मतलब कौन भेजा था पैसा? मतलब अब यही नहीं मालूम हमको पड़ रहा है कि पैसा उनको कौन भेजा था, किसने भेजा था, यही हमको नहीं मालूम है। कितने पैसे भेजते थे आपको? घर पे खर्चे के लिए पैसे वगैरह देते कुछ थे? भी नहीं, कुछ भी नहीं, ना हमको खर्चे को देते ना कुछ देते थे हमको, कुछ भी नहीं। अभी पुलिस आई तो कितने लोगों को उठा के गई है, क्या बस बताया? यही 2 ही बच्चे को लेके गई है यहाँ से। लेके जाते समय आप घर में थे तो आपको क्या बताया गया पुलिस के द्वारा? हमको कुछ भी नहीं बताया, सिर्फ बोले तुम्हारे बच्चे ऐसा ऐसा कर रहे थे, बस यही बताया।